मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलात का की आपल्या शहरात रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे किती मोठा धोका ठरू शकतात? विचार करा, एकदा ज्येष्ठ नागरिकासमोर, गर्भवती महिलासमोर किंवा लहान मुलासमोर अचानक जनावर आलं तर अपघात व्हायला किती वेळ लागणार? याच धोक्याला आळा घालण्यासाठी सोलापूर महापालिकेने मोठी मोहीम घेतली आहे. पण नेमकी ही कारवाई कशी होणार आणि याचा परिणाम आपल्यासारखा नागरिकांच्या सुरक्षितेवर काय होईल? मोकाट जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय नवे नियम आले आहेत? तुमचं जनावर रस्त्यावर आलं तर किती दंड होणार आणि या सगळ्याबाबत नागरिक काय म्हणतात, या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. नमस्कार, मी समीर आबादीराजे आणि तुम्ही पाहतात सोलापूर की जनता. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सोलापूर शहरात रस्त्यावर मोकाट जनावरे दिसणं ही नवीन गोष्ट राहिलेली नाही. यामुळे अनेक वेळा अपघात होतात. हाच धोका लक्षात घेऊन आयुक्त डॉक्टर सचिन ओबासे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली आदेश काढले. ते आदेश काय आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. एअर टॅग असलेले मोठे जनावर पहिल्यांदा पकडलं तर 10,000 रुपये दंड, दुसऱ्यांदा पकडलं तर 20,000 रुपये दंड असणार आहे. एअर टॅग असलेले लहान जनावर पहिल्यांदा पकडलं तर 5,000, दुसऱ्यांदा धरलं तर 10,000 रुपये. पुन्हा ते जनावर मोकाट फिरताना आढळलं तर कायमस्वरूपी जप्त करून गौशाळेत दाखल करणार. एअर टॅग नसलेली जनावरे थेट जप्त केली जातील, कुठलेही दंड न घेता. शहरातील महिला, ज्येष्ठ नागरिक सांगतात की संध्याकाळी बाहेर पडताना भीती वाटते. रस्त्यावर जनावर उभी असतात. पत्रकार आणि समाजसेवी संघटनांनीही सांगतायत ही मोहीम सुरक्षेसाठी खूप गरजेची आहे. कायदेशीर प्रक्रिया: जनावर जप्त झालं आणि मालकाला परत घ्यायचं असेल तर दंडाची पावती, 100च्या बॉन्ड पेपर, शपथपत्र आणि 2 साक्षीदाराचे सहीसह अर्ज द्यावा लागेल. ही प्रक्रिया 10 दिवसात पूर्ण केली तर जनावर परत मिळेल. खरं शहर मोकाट जनावरांपासून मोकळं होईल का, की काही दिवसांनी पुन्हा जुनाच प्रश्न उभा राहील? जर प्रशासन आणि नागरिक दोघांनी मिळून सहकार्य केलं तर सोलापूरच्या रस्त्यावर नक्कीच फरक पडेल.